हॅलो ट्रेडर, आपण जे काल आपण ॲनालिसिस केलं ते की आपण म्हणलेलं की मार्केट गॅप डाऊन ओपन झालं 300-400 पॉईंटनं, तर आपण कॉल घ्यायचा आहे आणि आपण लेवल दिली ती 44,500च्या आसपास मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर आपण कॉल घ्यायचा आहे. आणि सकाळी मी एक पोस्ट केली ती व्हिडिओ, मी 44,700चा कॉल घेतलेला आणि तुम्ही बघू शकता. तुम्हाला पण माहिती आहे मी 357 रुपयाला घेतलेला, 357ला कॉल घेतलेला 44,700चा. ते तुम्हाला दाखवतो. 44,700 आणि आपण 357 रुपयाला हे इथं 5 मिनिटं कॅन्डलला घेतलेला आपण हे ब्रेक झाल्यानंतर. आणि आपण ऑलमोस्ट 700 माझे ते ट्रेडिंग टॉपलॉस ह्या कॅन्डलला माझा हिट झाला होता. हे लाल कॅन्डल दिसते ती 700 रुपयाला माझा ट्रेडिंग टॉपलॉस होता. आणि मार्केट अराऊंड 790च्या आसपास काय चालत होता आणि मी 700 रुपयाला ट्रेडिंग टॉपलॉस लावलेला. सो माझं इथे येऊन मार्केट एसलेट झाला, पण आम्ही काही ट्रेड घेतला नाही कारण की माझं टार्गेट कंप्लीट केलं होतं मार्केटनं. तुम्हाला पण माहिती मी टार्गेट दिलं तर 44,500ला कुठं ओपन झालं तर आपण कालच्या दिवसाचा क्लोज किंवा कालच्या दिवसाचा लो इथपर्यंत टार्गेट दिलं तर आपण. टार्गेट काय दिलं तर तुम्हाला दाखवतो. मी टार्गेट काय दिलं तर ते दाखवतो स्पॉटला. तुम्हाला मी सांगितलेलंच तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये पण सकाळी सांगितलेलं की 45,000 आपलं टार्गेट असणार आहे. ऑलमोस्ट मी 45,100च्या आसपास इथे माझा टॉपलॉस ट्रेलिंग टॉपलॉस हिट झाला होता आणि ऑलमोस्ट आपण 350 पॉईंट कमवलेले आज. आणि त्याच्यानंतर मी कोणताही ट्रेड घेतला नाही कारण की माझं टार्गेट कंप्लीट झाली. ही मी स्वतःला डिसिप्लिन केले. एक लॉस झाला तरी पण मी माझं जेवढं डे 1चा लॉस आहे तेवढं मी लॉस केल्यानंतर मार्केट बघत नाही आणि प्रॉफिट झाले पण मी मार्केट बघत नाही किंवा प्रॉफिटमध्ये असलं तर मी कमी क्वांटिटीमध्ये पुन्हा एंट्री करतो मार्केटमध्ये. आणि आज जर मला काम असल्यामुळे मी बघू शकलो नाही. आणि तुम्हाला सकाळी पण मी पोस्ट केला होता व्हिडिओ, ते तुम्ही जाऊन आठवणीने बघा मी काय सांगितले आणि कुठं आणि का मार्केटवर गेले. आणि तुम्ही आता बघू शकताय 15 मिनिट कॅन्डल मी लावलेलं आहे. आणि उद्याचं ॲनालिसिस बघूया आपण आता. उद्या मार्केट फ्लॅट ओपन झालं. फ्लॅट म्हणजे किती? 45,100 45,100च्या आसपास कुठे इथं ओपन झालं 45,200. तर आपण 12पर्यंत वाढ बघायची आहे आणि 12 नंतर 45,400 45,500 हे रेंज ब्रेक करून मार्केट 45,400 पहिला ही तर स्विंग ब्रेक करून तेव्हा आपण एक कमी क्वांटिटीमध्ये बाय करू शकतो आहे. आणि आपलं इथं तुम्हाला एक रेजिस्टन्स दिसून शकतो आहे की 44,600 ही एक स्विंग दिसून शकते तुम्हाला. सो लक्षात घ्या 44,400 नंतर आपण हे स्विंग तुटल्यानंतर आपण 44,400 तुटल्यानंतर आपण बाय करू शकतो आहे किंवा इथं प्राईज ॲक्शन बघून आपण कमी क्वांटिटीमध्ये बाय करू शकतो. आणि जेव्हा 45,000चा 45,500चा रेजिस्टन्सतून एक 5 मिनिटाची कॅन्डल तयार होईल तुटल्यानंतर, तर आपण 50% क्वांटिटी ॲड करू शकतो आहे आणि आपलं टार्गेट राहील 45,700. हे तुम्हाला इथे बघू शकता. तुम्ही एक रेजिस्टन्स दिसून शकतो तुम्हाला. ह्या रेजिस्टन्सपर्यंत आपलं टार्गेट असणार आहे. सो हे आणि समजा मार्केट 12च्या पुढं म्हणतो मी हे तुटला पाहिजे 45,500च्या पुढं किंवा 600च्या पुढं रेजिस्टन्स तुटल्यावर आपण एक बिग क्वांटिटी घेऊ शकतो आहे 45,600चा 12च्या पुढं. किंवा फ्लॅट ओपन झालं मार्केट तर उद्याचा दिवस हे साईडवेज जाऊ शकते कारण की उद्या एक्सपायरी मंथली ही 3च्या पुढं काय तर मुवमेंट येईल. 3 नंतर मुवमेंट येईल त्याच्यात आपण एक छोट्या क्वांटिटीमध्ये ट्रेड करू शकतो आहे. लॉस झाला असला तर आणि प्रॉफिट झालं असलं तर आपण तरीही छोट्या क्वांटिटी प्रॉफिट कारण की आपल्याला प्रॉफिट घरी घेऊन जायचं आहे. पण उद्या मार्केट इथे झालं तर टाईम डिके सध्या होऊ शकते. आपण सेल कवा करू शकतो आहे तुम्हाला सांगतो. सेल कवा करू शकतो आपण समजा एकदम गॅप डाऊन ओपन झालं अराऊंड 44,800 तर आपण ही आता ज्यांनी कोणी 44,800 इथं आसपास ओपन झालं मार्केट तर आपण एक सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी बघू शकतो आणि एक नवीन लो आपण बघू शकतो. नवीन लो किती असू शकतो 44,000 तर आपण नवीन लो बघू शकतो. तर तुम्हाला सांगतो का
कारण की ज्यांनी कोणी इथं कॉल बाय केलेत किंवा पुट शॉर्ट केले त्यांचा टॉप लॉस ह्या इथं टॉप लॉस आहे 44,600च्या आसपास. 44,600ला त्यांचा टॉप लॉस असणार आहे. सो मार्केट ओपन झालं 44,750-800 ह्या रेंजमध्ये. तर हे आहे ते आपलं प्रॉफिट बुकिंग करते आणि नवीन सेलर ॲड होऊन एक नवीन लो बघायला भेटू शकतो आपल्याला, बरोबर. आणि मार्केटला आपण बाय करू शकतो आहे. तर आपण बाय करू शकतो आहे 44,500च्या वर, 44,400च्या वर. आणि समजा मार्केट अचानक गॅप अप ओपन झालं 45,800, 45,600, तर तुम्ही विचार करू शकता ज्यांनी कोणी इथून बाय केला आहे 44,500पासून किंवा 44,600 किंवा इथं कोणी 45,000ला बाय केला आहे, त्यांना अचानक रात्रीत एका 500 पॉईंटचं प्रॉफिट भेटत असले ते काय करणार, प्रॉफिट बुकिंग करणार. त्यामुळे एक हे येऊ शकतो आणि मार्केट इथंच दिवसाला क्लोज देऊ शकते किंवा इथून यू टर्न भेटल्यावर आपण एक कमी क्वांटिटीमध्ये बाय करू शकतो किंवा मार्केट अराऊंड लोअर लो बनवत मार्केट एक नवीन लो बनवू शकतो आहे. हे एक तुम्ही बघू शकताय. आणि मार्केट तुम्ही बघू शकता आज एक डब्ल्यू पॅटर्न 15 मिनटात तुम्हाला दिसून येईल हे. सो आपण कमी क्वांटिटीमध्ये बाय करू शकतो आहे. आणि मला बँक निफ्टी थोडंसं उद्या आपण प्रिपेअर करू शकतो कारण की आपल्याला इकडं एक 200 ते 300 पॉईंटचं टार्गेट आहे आणि इकडे एक 400 ते 500 पॉईंटचं टार्गेट आहे. सो मार्केट कुठेतरी एक मोमेंटम करू शकते किंवा उद्या साईडवाईज जाऊ शकते. मार्केट कुठं ओपन होते ही महत्त्वाचं आहे. उद्या ओपनिंग कुठं होते ही मार्केटचं महत्त्वाचं आहे. आणि निफ्टी बघूया आपण आता. चला निफ्टी बघू शकताय मार्केट जिथून मार्केट पडलेलं आहे, जिथून मार्केट पडायचं चालू झाले ऑलमोस्ट त्याच्या निम्मा म्हणजे त्या ट्रेंड आहे ह्याच्या निम्मा कवर केला आहे. 50% मार्केट कवर झालेलं आहे. सो तुम्ही एवढं बघू शकता की थोडंसं बायर ॲक्टिवेट व्हायला लागले आहेत. आणि तुम्हाला इथं 15 मिनटात पण डब्ल्यू पॅटर्न बघू शकता किंवा एका तासाच्या ह्याच्यात पण तुम्ही डब्ल्यू पॅटर्न बघू शकता मार्केटमध्ये. इथं डब्ल्यू पॅटर्न तुम्हाला दिसू शकतो आहे. आणि बाहेरचा टॉप लॉस आत्ता आहे मार्केटला 44,200 आणि 21,200, 21,300 ह्या रेंजला कुठे तर मार्केटला टॉप लॉस आहे. आणि जे रिटेल ट्रेडर आहे त्यांचा टॉप लॉस आहे 21,400ला. हे तुम्ही हे करू शकताय. तर 15मध्ये जाऊया. तुम्हाला इथे हे करेक्ट 50% मार्केटनं एक ट्रेंड रिव्हर्स केलेला आहे. तो थोडंसं प्रॉफिट बुकिंग होण्याची शक्यता जास्त आहे. आणि उद्या मार्केट समजा फ्लॅट ओपन झालं मार्केट अराऊंड 21,500 तर थोडेसे मुवमेंट येऊन मार्केट 21,600पर्यंत जाऊ शकते. जोपर्यंत 21,500 ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण काय कॉल बाय करू शकत नाही. आणि अलाउंड ज्यांना कोणाला कॉल जे कोण सेलिंग करत असतील, रायटिंग करत असतील त्यांच्यासाठी उद्या एक ऑपॉर्च्युनिटी आहे की 21,700 आणि इकडून तुम्ही पुट शॉर्ट करू शकताय आणि इकडं तुम्ही कॉल शॉर्ट करू शकताय 21,200चा किंवा 21,100चा इथं. आणि उद्या मार्केट साईडवेज गेलं तरी इथं टाईम डिकेज ॲडव्हान्टेज भेटतो आहे, हे तुम्ही देणार घ्या. आणि समजा अचानक मार्केट 21,700च्या आसपास कुठं ओपन झालं तर एक प्रॉफिट बुकिंग बघू शकतो आपण. आणि इथं आपण टॉप लॉस पुट घ्यायचा आहे आणि प्रॉफिट बुकिंगचं आहे ना आजच्या दिवसाच्या लोला आजच्या दिवसाची हाय किंवा आजच्या दिवसा क्लोजिंगच्या आसपास मार्केट येऊ शकते, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि समजा अचानक मार्केट गॅप डाऊन ओपन झालं 21,300 ही तर ही ज्याने कोणी इथं बाय केलं 21,200ला ते पण त्यांनी आपलं पोझिशन कवर करतील ते सेलर होते आणि प्लस जी नवीन सेलर ॲक्टिवेट होते ना इथं आपल्याला 21,000चा लो बघायला भेटेल नवीन. सो उद्या अचानक उद्या फक्त तुम्ही एवढं करू शकताय. निफ्टी जास्त काही मोमेंटमला दिसत नाही मला. निफ्टीमध्ये जास्त ट्रेड दिसत नाहीत कारण की मार्केटला इथं साईडवेज जाण्याचे चान्स जास्त आहेत.
निफ्टीमध्ये कोणताही आपल्याला एक ट्रेड दिसत नाही, पण तुम्ही बघितलं तर बँक निफ्टीला ट्रेड दिसतो आहे. बँक निफ्टीला ट्रेड दिसते कारण की मार्केट फ्लॅट ओपन 12च्या नंतर जे 45,500चा रेंज ब्रेक केली तर आपल्याला एक मोठं मोमेंटम भेटते 46,000 पण. इकडे एक आपल्याला 500 पॉईंटचं टार्गेट आहे आणि इकडे एक समजा मार्केट गॅप डाऊन ओपन झालं आणि 44,500चा ब्रेक करून 12च्या पुढं तर आपल्याला एक नवीन लो बघायला भेटतो आहे, ते 44,000चा. तर इकडं आपलं 500 पॉईंटचं टार्गेट आहे, इकडं 500 पॉईंटचं टार्गेट आहे. सो उद्या 12च्या पुढं आपण एक मोमेंटम घेऊ शकतो आहे. हे तुम्हाला आणखीन सांगतो आहे. 12च्या पुढे ज्या बाजूला ब्रेकआउट देईल मार्केट त्या बाजूला आपण हे करू शकतो आहे, बाय करू शकतो आहे. आणि समजा मार्केट एक फ्लॅट ओपन झालं तर आपण प्राईस ॲक्शन बघून बाय करू शकतो. ती पण कमी क्वांटिटीत. चला उद्याचा आपला प्लॅन झाला आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.